अन्न वाया जाऊ नये म्हणून तुम्ही पण रात्रीचं अन्न सकाळी खातच असाल। तुम्हाला वाटत असेल की अन्न फ्रीजमध्ये ठेवलं म्हणून अजिबात खराब होतच नाही, पण असं नाही आहे। रोज रोज शिळं अन्न खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये काय काय भयानक नुकसान होऊ शकतात आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्या। रोज शिळं अन्न खाल्ल्याने तुम्हाला फूड पॉयझनिंग, स्टमक इन्फेक्शन, ॲब्डोमिनल पेन आणि मळमळ, उलटीसारखी लक्षणे दिसून येतात। तुमच्या शरीरात साल्मोनेला, ई कोलाई, लिस्टेरियासारखे बॅक्टेरिया निर्माण होऊ शकते। अन्नातील पौष्टिक तत्व नष्ट झाल्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ अपचनक्रियासारखे प्रॉब्लेम्स राहू शकते। अन्नातील विषारी पदार्थ तुमच्या डायजेशन सिस्टममध्ये जाऊन तुमचं डायजेशन खराब करू शकते। तुम्हाला दीर्घकाळ ब्लोटिंग म्हणजे नेहमी पोट फुगल्यासारखं वाटू शकते आणि गॅसेससारखे प्रॉब्लेम्स पण तुम्हाला होऊ शकते। अन्न शिळं झाल्यामुळे त्यातील पौष्टिक तत्व आणि एनर्जी हे नष्ट झाल्यामुळे ते अन्न खाल्ल्यास तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरती खूप जास्त परिणाम होऊ शकतो आणि काही केसेसमध्ये लिव्हर आणि नर्वस सिस्टमसुद्धा डॅमेज झाला आहे। कोणतेही शिजवलेलं अन्न जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ते फक्त 2 ते 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये थंड होत असते, पण त्यामध्ये होणारी बॅक्टेरियाची वाढ हे थांबत नाही। वन टाइम कुक्ड फूड हे तुम्ही 3 ते 4 तासाच्या आत खाल्लंच पाहिजे, तेव्हाच ते तुमच्यासाठी हेल्दी ठरू शकते। अकॉर्डिंग टू सिच्युएशन एखाद्या वेळेला शिळं अन्न खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही, पण रोज रोज शिळं अन्न खाणं टाळा आणि आपल्या घरच्यांना पण खाऊ देऊ नका। तर ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।